नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि ABP माझामध्ये महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगभरातल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी आत्ता मुद्दा टॅग केला आहे, आपण लाईव्ह आहोत. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. श्रीमती वर्षा गायकवाड यांनी काल याबद्दलचं जे काही त्यांचं मत आहे, म्हणजे राज्य सरकारचं मत, ते त्यांनी सांगितलेलं आहे. बाय द वे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी जाणीवपूर्वक ह्या क्षेत्रातले जे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात, दरवर्षी जे मूल्यांकनाचं काम करतात, अशा मंडळींना बरोबर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. सो श्रीमती वर्षा गायकवाड यांनी काल 25 वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांना आलेला जो फीडबॅक आहे त्याच्या आधारावरती 10वीच्या परीक्षांचं मूल्यांकन कसं असावं याबद्दलची माहिती महाराष्ट्रासमोर मांडली. त्यानंतरसुद्धा बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्या. आजही काही पालक मंडळी या संदर्भातल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आणि याला जोडूनच इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वीच्या प्रवेशाचा सुद्धा मुद्दा आहे. सो आजच्या या लाईव्ह चर्चेमध्ये ज्यांची नावं मी आता टॅग केलेली आहेत अशा सगळ्या मंडळींचं मत आपण आधी घेऊया. आणि मुख्याध्यापक सर आपल्याबरोबर आहेत. त्यांना मी त्यांचं पहिलं मत प्रशांत पाटील सरांना मी विचारतो. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं मार्च 2021ची SSC बोर्डाची परीक्षा महाराष्ट्र शासनाने रद्द केली आणि त्या परीक्षेच्या मूल्यांकनासंबंधी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी काल त्यासंबंधी आराखडा जो आहे तो जाहीर केलेला आहे. यामध्ये इयत्ता म्हणजे अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये शालेय पातळीवर वर्षभरामध्ये इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेचं एका परीक्षेचं रूपांतर 30 गुणामध्ये आणि तोंडी प्रात्यक्षिक गृहपाठ यासंबंधी 20 गुण असे 50 गुण आणि गतवर्षी जे विद्यार्थी 10वीची मार्च 2021ची परीक्षा देणार होते ते विद्यार्थी 9वीतून उत्तीर्ण होऊन आलेले होते. त्या 9वीच्या निकालपत्रकावरून सरासरी निकालपत्रक वर्षभराचं त्याच्या मिळालेल्या गुणापैकी 50% गुण असे एकूण 100 गुण प्रत्येक विषयाचे आणि यावर आधारित विद्यार्थ्याचा निकाल जो आहे तो शाळेने बोर्डाच्या लॉग इनवर माहिती भरून. तुमचं पहिलं मत काय ह्या कालच्या पद्धतीबद्दल? परीक्षा ही मूल्यमापन सालाबाद प्रमाणे होण्यासाठी परीक्षा त्यानुसार मूल्यमापन हे चांगल्या पद्धतीनं होतं आहे. पण सध्याची जी परिस्थिती आहे कोरोनामुळे उद्भवलेली विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करून हा शासनाने घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे असं मला वाटतं. सो लगेच प्रेक्षक मोठ्या संख्येनं आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मी बघतोय की तुमचे मुद्देही इथे येत आहेत. बऱ्याच जणांनी 10वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार वगैरे असे प्रश्न विचारले. ते काल शिक्षण मंत्र्यांनी क्लिअर केलेलं आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच त्याचा निकाल लागणार आहे. शेख यांनी असा प्रश्न विचारला की विद्यार्थ्याला योग्य त्या गुणांनी उत्तर केले तर पुढील शिक्षण तो योग्य पद्धतीनं घेऊ शकतो का? मॅडम, तुमचं काय मत आहे? शुभांगी नलावळे मॅडम आहेत आपल्याबरोबर. नमस्कार. काय म्हणता तुम्ही? त्यांनी असं विचारलं आहे की ज्या पद्धतीनं मुलांचं मूल्यांकन होईल तर पुढच्या शिक्षणासाठी ते योग्य आहे का? आता पुढच्या शिक्षणासाठी योग्य असं का म्हणावं लागेल आपल्याला? कारण 9वी आणि 10वीच्या ज्यावरती त्याचं मूल्यांकन होत आहे, पण 11वीसाठी त्यांनी CET ठेवलेली आहे. मग CET असल्यामुळं ॲक्च्युअल तो हुशार मुलगा असेल तर तो तिकडे ॲडमिशन घेऊ शकेल. त्याचा एवढा फार तोटा होणार नाही ह्याच्या बाबतीमध्ये असं मला वाटतं. परंतु सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी ह्या निकषाच्या आधारे पास होतील किंवा चांगले मार्क मिळवतील इथं कुठेतरी त्रुटी मला जाणवते. काय त्रुटी जाणवते तुम्हाला? कारण सगळे काही 100% विद्यार्थी हे 9वी 10वी मागच्या वर्षीच्या काही ह्याच्यामध्ये ते उपस्थित नव्हते शाळेमध्ये. कारण ज्या शाळा निवासी शाळा म्हणजे वसतिगृहातील ज्या शाळा आहेत, म्हणजे माझी शाळा ही वसतिगृहाशी संलग्न वसतिगृह असलेली शाळा माझी भाई उद्धवराव पाटील प्रशाला उस्मानाबाद. मग या शाळेतली काही सगळीची सगळी मुलं वसतिगृह बंद असल्यामुळे येऊ शकत नव्हती. मग अशा ह्या मुलांचं सुद्धा मला हे प्रात्यक्षिकाचं काम म्हणा किंवा त्यांची सराव परीक्षा म्हणा याच्यामध्ये मला अडचणी येणार आहेत ह्या.
एक मिनिट सुशील शिंदे तुमचा मुद्दाच त्यांनी मांडलेला आहे, पण त्याला शिक्षण विभागातल्या मंडळींनी काय मला सांगितलं मी ते सांगतो. तुम्ही जो मुद्दा मांडला त्याला कुणीतरी सुशील शिंदे नावाचे प्रेक्षक आहेत, ते असं म्हणतायत की महाराष्ट्रात हजारो शाळेत इयत्ता 10वीची एकही सराव परीक्षा दिली नाही, प्रॅक्टिकल दिलंच नाही, मग 10वीच्या वर्गाचं मूल्यमापन कसं करणार, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक भ्रष्टाचार होणार. पण काल हा मुद्दा श्री रवी निंबाळकर यांनी त्यांच्या फेसबुकवरती पोस्ट केल्यानंतर मी आपले जे शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी आहेत मुंबईचे त्यांना ते मुद्दे पाठवले होते. तुमच्यासाठी पण हा मुद्दा आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मुळामध्ये नोव्हेंबर ते काही काळ शाळा सुरू होत्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांनी आम्ही अंतर्गत मूल्यमापन केलेलं आहे असं शिक्षण विभागाला कळवलंय. 100% अंतर्गत मूल्यमापन झालं असं कळवणं म्हणजे चुकीचंच आहे सर. कारण कसं हे विद्यार्थी सराव परीक्षा सुद्धा 4च पेपर झाले सर. इव्हन मुख्याध्यापक संघाची जी परीक्षा चालू झाली त्यावेळेस हे फक्त पूर्ण 4च पेपर झाले, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गणित. विज्ञान, इतिहास, भूगोलचे पेपरच घेऊ शकलो नाहीत आम्ही, कारण लगेच लॉकडाऊन पडलं. मग त्या विषयांच्या संदर्भात काय करणार आपण बरं. आणि वरून सांगितलं होतं की बाबा कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्ही ऑनलाईन घेऊ नका. मग हा मुद्दाही माझ्या डोक्यात असल्यामुळे मी परीक्षा घेऊ शकले नाही ना माझ्या मुलांची. मग तिथंही मला अडचणी येणार आहे त्या मुलांचं मूल्यांकन करताना, जे विद्यार्थी नाहीच आहेत त्यांच्यासाठी. मग आता वर्षा गायकवाड मॅडमनी जो निर्णय घेतलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मग हे सुसूत्रतापणा येणार आहे का सगळ्यांमध्ये? सगळ्यांना काही जणांवरती मत आपल्याला तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ना काहीतरी करावं लागेल. पण तुम्ही जर ह्या जून महिना जर आम्हाला दिला समजा आणखीन काही करण्यासाठी, तर आम्ही त्या विद्यार्थ्यांकडनं मूल्यांकन करण्यासाठी जे अंतर्गत गुण आहेत त्याचं आम्ही काहीतरी करून घेऊ ना सर. वाटतं प्रॅक्टिकल परीक्षेसाठी जो त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की बाबा तुम्ही 15 जूनपर्यंत, होय पाटील सर, हां, तर की आपल्याला जून महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकल त्यांनी घेऊन येऊ देत आपल्या शाळेपर्यंत असं सांगितलेलं होतं. मग तो सुद्धा आम्हाला मुद्दा दिला तर आम्ही त्याच्यावरती हे अंतर्गत मूल्यमापन चांगल्या प्रकारे करू शकू. शशिकांत चव्हाण, तुम्ही इतक्या वेळेला एकच प्रश्न रिपीट विचारताय. मी विचारेन त्यांना रिपीटरच्या विद्यार्थ्याचं काय. मला वाटतं याबद्दल तर खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच काही सांगितलेलं नाही आहे. वी विल सी इट. तुम्ही बाकीचे जे धनंजय धाम, खूप सारे प्रश्न येत आहेत. संकेत जायभाई, 12वीची परीक्षा होणार का, शिराज शेख माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे वगैरे वगैरे. पण सर काल शिक्षण विभागातले, कारण तुम्ही मुख्याध्यापक आहात आणि मुख्याध्यापक संघाशी निगडीत तुमचा रोजचा संबंध असेल, शिक्षण विभागाचा संबंध आहे की हजारो शिक्षकांनी आम्हाला ऑलरेडी कळवलेलं आहे की आम्ही अंतर्गत मूल्यांकन केलेलं आहे. मग आयदर ते खोटं बोलतात किंवा त्यांच्याकडे अपुरी माहिती गेलेली आहे. अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं यासंबंधीची माहिती शिक्षण खात्याकडून प्रत्येक शाळेला दिलेली होती. आणि दुसरं आत्ता जे ते खरं बोलतायत आणि आत्ता जे कोणी यामध्ये काहीतरी लूप होल्स काढतात ते खोटं बोलतात. हो, शिक्षण खात्याने प्रत्येक शाळेला कळवलं होतं अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीने करायचं विषय वाईज लेखी स्वरूपात कळवलेलं आहे. आणि ते तुम्ही पण केलंय. हो, तुम्ही ते कळवून टाकलं त्यांना. त्याच्यात सत्यांश किती आहे? आपलं म्हणणं काय हे प्रत्येकाचं त्यांनी लेखी स्वरूपात, ऑनलाईन स्वरूपात, गुगल फॉर्मच्या माध्यमातून बोर्डाकडून ती लिंक आलेली होती आणि ती प्रत्येक शाळेला शिक्षण खात्यानं पाठवली होती आणि ते मुख्याध्यापकाला भरून देण्यासाठी सांगितलं होतं. कारण मुख्याध्यापक प्रातिनिधिक स्वरूपात, मुख्याध्यापकांनी प्रत्यक्षात मूल्यांकन करून त्याची पूर्तता केली आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मूल्यांकन आम्ही या पद्धतीनं करू तुमच्या आदेशाप्रमाणे, असं आम्ही करू शकतो असं मत आजमावलं होतं शिक्षण खात्यानं. अंतर्गत मूल्यांकन झालेलं नाहीये, गृहपाठ विद्यार्थ्यांना दिलेले नव्हते, ते तपासणी झालेली नाहीये, सराव परीक्षा झालेल्या नाहीये. परीक्षा झाली, एक चाचणी परीक्षा आम्ही घेतली फक्त हां. आणि ही सगळ्या महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. आमच्या शाळेतली तर अशी परिस्थिती आहे. आणि सरकारी शाळेतली काय परिस्थिती आहे? सरकारी शाळेतलं आता त्या ते काही नाही सांगता येणार. एनिवेज, तुम्ही एक प्रश्न विचारताय मला सतत. ऋषिकेश ढवळे, पोस्टपोन करा पण परीक्षा ऑफलाईनच घ्या. आणि कुणीतरी त्यांना रिप्लाय दिलाय, राज राठोड कोंडूरकर, तुम्ही असं म्हणताय की यामुळे हुशार विद्यार्थ्यावरती अन्याय होईल. तांबे सर, नाही, हुशार तुमचं प्राथमिक मत सांगा, मग याला जोडून दुसरे मत सांगा. महाराष्ट्र शासनाने जो कालचा निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे. कारण यातून योग्य निर्णय असं म्हणतायत. काही प्रमाणात योग्य, काही प्रमाणात नाही. अर्धवट बरोबर आहे. या वसतिगृहाच्या समस्या आहेत नाही असं नाही. जे जाणे येणं करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या लॉकडाऊन असल्यामुळं ते वाहन बंदी होती त्यामुळं बरोबर आहे.
पण या ठिकाणी त्यांनी अनेक पर्याय दिले आहेत की परीक्षा घेत असताना त्यांनी गृहपाठ, स्वाध्याय असतील, चाचणी असतील, 2 चाचण्या, सराव परीक्षा असतील, याच्यापैकी कुठली तरी एक किंवा अधिकाधिक जे ज्याच्यातून मूल्यमापन करता येईल त्याला तो पर्याय दिलेला आहे. त्यामुळे गृहपाठ हा सुद्धा पर्याय एकही आपण वापरू शकतो, नाही असं नाही तिथं. झालेत का गृहपाठ झालेत का, सराव परीक्षा झालेल्या आहेत का? काही शाळेमध्ये म्हणजे गृहपाठ झालेले आहेत, काही शाळेमध्ये चाचण्या पण झालेल्या आहेत. बहुतेक शाळेमध्ये म्हणजे गृहपाठ झालेले आहेत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या होत्या, त्या दरम्यान तास सुरू झालेले होते आणि त्या दरम्यान घेतलेले आहेत त्यांनी. फक्त याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे गणित, इंग्रजी आणि विज्ञान याचे तास घेण्यात आलेले आहेत आणि बाकीच्या विषयाला नंतर थोडे तास घेतलेले आहेत, त्या नाही झाले. पण हे महत्त्वाचे जे विषय आहेत याच्या चाचण्या झालेल्या आहेत, याचे गृहपाठ झालेले आहेत आणि त्यामुळं हे झाले ते मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकतं. त्याच्यासाठी 50 गुण आहेत आणि 50 गुण इयत्ता 9वीच्या आधारावरती आहेत, बरोबर. पण इयत्ता 9वीच्याच परीक्षा झालेल्या नाहीये. इयत्ता 9वीच्या परीक्षा झालेल्या होत्या, बहुतेक शाळेच्या परीक्षा झालेल्या होत्या आणि काही शाळांच्या परीक्षा राहिल्या होत्या, जिल्हा परिषद सरकारी शाळा ज्या आहेत का त्यांच्या परीक्षा राहिल्या होत्या किंवा पण बहुतेक विद्यार्थ्यांच्या 9वीच्या परीक्षा झाल्या होत्या. कारण लॉकडाऊन हे फेब्रुवारी एंड झाल्यानंतर परीक्षा संपल्या होत्या. कालिदास पवार तुम्हाला एक प्रश्न विचारतायत आणि भावकर कार्तिक यांनी पण तोच प्रश्न रिपीट विचारलाय, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यासारखा त्यांचा पण प्रश्न रिपीट आहे. एक म्हणजे तुम्ही जे मूल्यांकन अतिशय योग्य आहे असं म्हणताय, त्यामुळं हुशार मुलांच्या मानसिकतेचं काय आणि रिपीटरच्या विद्यार्थ्यांचं काय होणार? हुशार विद्यार्थ्यासाठी त्यांनी जे पुढं हे उत्तीर्ण झाल्यानंतर जे परीक्षा घेणार आहेत, जे समजा नामांकित शाळा आहेत, लातूरचे शाहू कॉलेज असेल, दयानंद कॉलेज असेल, पुणे मुंबई आहेत, याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं 100 गुणाची बहुपर्यायी प्रश्न एक तयार केलेला आहे, आराखडा तयार करणार आहे आणि त्याच्यातून खरोखरच जे लायक पात्र विद्यार्थी आहेत, जे हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या बहुपर्यायी 100 गुणाच्या परीक्षेतून ते खरंच टॅलेंट असल्यामुळं त्या नामांकित शाळेमध्ये जे हुशार, दूध का दूध पाणी का पाणी होऊन ते हुशार विद्यार्थी त्या नामांकित शाळेतच प्रवेश मिळू शकतो. आता आपण मेच्या शेवटच्या ह्याच्यात आहोत, लगेच जून सुरू होणार आहे. साधारणपणे ॲडमिशन प्रोसेस ही जून जुलै नंतर सुरू होते. आत्ताच आपल्याला सांगता येत नाही की कोरोनाचं कधी सगळं निराकरण होईल. एकट्या शाहू कॉलेजचं जरी म्हटलं, हजारो विद्यार्थी तिथे येणार. केव्हा होणार हे सगळं आणि केव्हा पार पाडणार? जरी 11वीसाठी परीक्षा घ्यायची म्हटलं तरी परीक्षा प्रॅक्टिकल म्हणजे जे दिसतंय चित्र ते काय नाही, परीक्षा घेऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. थोडासा अवधी दिला तर परीक्षा होऊ शकतात. जूनमध्ये होणार नाही, जुलै अगर कधी हे लॉकडाऊन कधी संपणार आहे हेच आपण सांगू शकत नाही एकतर पहिली गोष्ट तर, कारण गेल्या वर्षी सारखं झालं तर ते सांगता येत नाही. परंतु हळूहळू थोड्या टप्प्याटप्प्यानं हे संपूर्ण योग्य नियोजन केल्यानंतर परीक्षा होऊ शकतात आणि परीक्षा घेऊन जे पात्र आहे, जे लायक विद्यार्थी आहेत त्यांना नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळू शकतो. आणि ज्यांना परीक्षा देणार नाही, ती ज्यांची इच्छा नाही, त्यांना इतर शाळेमध्ये, इतर महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळं कुणावरही या संदर्भात अन्याय होईल असं वाटत नाही मला. भीमराव घेराडे, जर मी तुमचं आडनाव बरोबर सांगत असेल तर तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की मुंबईमध्ये शाळा सुरूच झाल्या नव्हत्या. यस, बरोबर आहे, कारण महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये शाळा सुरू झाल्या होत्या, पण मुंबईत शाळा सुरूच झाल्या नव्हत्या ना 9वी आणि 10वीच्या. तुमचं काय सर प्राथमिक मत आहे भुसे सर? सध्या जी कोविडजन्य परिस्थिती आहे त्यानुसार शासनाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. आता आमच्या शाळेमध्ये भोसले हायस्कूलमध्ये 2 सराव परीक्षा झाल्यात 10वीच्या मुलांच्या आणि एक दोन परीक्षा झाल्यात 10वीच्या आणि MCQ एक झाले आहे ऑनलाईन. परंतु जी मुलं परगावी होते किंवा जी मुलं वसतिगृहामध्ये राहत होते ती मुलं परीक्षेला येऊ शकले नाहीत किंवा ॲब्सेंट होते शाळेमध्ये. मग त्यांचं मूल्यमापन कसं करायचं हा प्रश्न आहे. मग ते मुलांनी परीक्षा दिली नाही ना, ॲपियर झाले नाहीत परीक्षेला. एकीकडे तुम्ही म्हणताय की सरकारनं जो निर्णय घेतला तो बरोबर आहे. आता तुम्ही भोसले हायस्कूल सारखी शाळा जी शहरात आहे, ह्याच्याशिवाय महाराष्ट्रात हजारो शाळा ग्रामीण भागात असतील ना, तिथे तर अजून याच्याहीपेक्षा वाईट परिस्थिती असेल. आमची परगावची मुलं आहेत जी अपडाऊन करत होते ती बसमुळे मुलं येऊ शकले नाहीत, बस बंद असल्यामुळं किंवा वसतिगृह बंद असल्यामुळं ती मुलं शाळा चालल्यापासून शाळेमध्ये आलीच नाहीत. त्यांचं कसं करणार मूल्यांकन? त्यांचा निर्णय तुम्हाला काय सुचतं? सरकारने आता जो निर्णय घेतलाय तो या मुलावरती अन्याय करणारा आहे, अतिशय चुकीचा निर्णय आहे. जी मुलं परीक्षेला आली नाहीत त्यांच्यावर अन्यायकारकच आहे तो. काय करायला पाहिजे? परीक्षा घ्यावं लागला ऑनलाईन काहीतरी CET वगैरे.
वैशाली शेरेकर, तुमचा मुद्दा मी चेक करून घेईल. तुम्ही असं म्हणताय की अमरावतीत पण स्कूल्स चालू झाल्या नाहीत, मला माहिती नाही आहे ते. 11वीची प्रवेश परीक्षा ऑनलाईन होईल का? अनुराग नरवडे, ते राज्य सरकारला विचारायला लागेल, पण तसं काल त्यांनी सांगितलेलं नाही आहे. शिराज शेख, आमचं मत आहे की असं जर काही झालं तर विद्यार्थ्यावर अन्याय होईल. राईट. रजत पाटील, शाहू कॉलेजची CAT सेल एक्झाम झाली, होणार आहे बहुतेक, का झाली? झाली. ग्रेट, एक झाली. बघा, म्हणजे ज्याच्यात इंटरेस्ट गुंतलेला आहे ती सगळी मंडळी पुढं आहेत आपल्या सगळ्यापेक्षा. राईट. बरेच सारे प्रश्न येतात, मी सगळ्यांचे प्रश्न घेईन. रवी, तुमचं जरा हां थांबा, ते रवीचं पहिलं मत घेऊ आपण. हे रवी निंबाळकर आहेत. हां, सर, हे जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापनामध्ये त्यांनी एक मुद्दा सुचवला की मुख्याध्यापकासोबत 7 जणांची समिती आहे. ते 7 जण नेमके कोण? त्याच्यामध्ये म्हणजे शालेय समितीचे अध्यक्ष का ते शिक्षक का काय? आणि पहिलीतून दुसरीत येणं, 7वीतून 8वीत येणं एवढं सोपं 10वीतून पुढे जाणं नाही ना. कालचे 14 मुद्दे ज्यावेळेस बघितले त्याच्यामध्ये सतत 11वी होतं. 10वी नंतर पॉलिटेक्निक आहे, 10वी नंतर काही पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत, 10वी नंतर ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत. मग 10वी नंतर 11वीच असा का अट्टहास आहे? त्याच्यासाठी काय मूल्यमापन करा, कसं करा माहिती नाही, पण मूल्यमापन करताना बाकीच्याचाही विचार केला गेला पाहिजे. की आता 9वीच्या परीक्षा इथं काही जण झाले म्हणतात, काही पेपर झाले म्हणतात, काही जिल्हे असे आहेत. काल मी माझ्या मित्रांना विचारलं तर जालना, सोलापूर या जिल्ह्यामध्ये 9वीच्या परीक्षा झालेल्या नाही आहेत. आता सरांनी गृहपाठाचे वगैरे सुद्धा विचारलं तर किती ठिकाणी झालेले आहेत गृहपाठ, अंतर्गत मूल्यमापन किती ठिकाणी झालेलं आहे. मग जे CET म्हणतात ना ते सरसकट सगळ्यांनाच देऊ द्यात ना. म्हणजे एकाचं मूल्यमापन एका पद्धतीनं, एकाचं मूल्यमापन वेगळ्या पद्धतीनं, असं का नेमकं? आणि नेमका 11वीसाठीच का अट्टहास, असा हा प्रश्न. ही जी चर्चा आहे ती राज्य सरकारला क्रिटिसाइज करण्यासाठी नाही. माझ्या मते राज्य सरकारला जे काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये अधिकात अधिक उत्तम काय करता येईल याचा ते विचार करतायत. पण अधिक सुधारणा कशी करता येऊ शकते, कारण ही जी तज्ज्ञ मंडळी माननीय मंत्री महोदयांना सल्ला देत आहेत त्याहीपेक्षा प्रत्यक्षातलं चित्र अधिक वेगळं असू शकतं. रवीने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? ती जी मुख्याध्यापकाबरोबरची समिती आहे त्यातून काही वेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला वाव मिळेल, नको त्या गोष्टी घडतील, असं होईल का? क्लिअर केलं पाहिजे की नेमके ते 7 जण कोण. की मग एका खेड्यातली शाळा आहे, तिथल्या शालेय समितीचा अध्यक्ष आहे, ग्रामसेवक आहे, का ते इतर शिक्षक आहेत. मग व्यक्ती परत्वे मत बदललं जाऊ शकतं. रवी निंबाळकर यांनी जो मुद्दा मांडला आहे त्याला अनेक जणांनी लगेचच तुमचं म्हणणं बरोबर आहे, रामभाऊ कोळपे, शेखर जाधव, शिराज शेख, रजत पाटील, संदीप भन्साळी, अशी सगळी मंडळी असं म्हणतात की रवी जे मुद्दा मांडतायत ते बरोबर आहे. सदाशिव जोशी, तुम्ही फार सरकारचं म्हणालात की ते योग्य आहे असं म्हणालात, त्यांनी एक मुद्दा मांडला आहे की आदिवासी दुर्गम भागात, जो की रवीनी पण मुद्दा मांडला, 9वीची परीक्षाही झाली नाही, शाळाही कधी उघडलेल्या नाही आहेत. याला आणखी एक पर्याय, समजा मूल्यमापन पद्धतीमध्ये जे काय आणखी एक पर्याय होऊ शकतो की जसं अपंग विद्यार्थ्यासाठी त्यांनी केलेलं आहे की दूरध्वनीहून किंवा ऑनलाईन प्रश्न परीक्षा घ्यायची तिथं. तर अशा पद्धतीने स्वाध्यायाची ती किंवा स्वाध्याय घेणे किंवा बहुपर्यायी प्रश्न तयार करून ऑनलाईन पद्धतीने किंवा दूरध्वनीवरून शिक्षक हे पण अशा पद्धतीने एवढे सगळे पर्याय वाटल्यानंतर माझ्यासारख्या पत्रकाराला असं वाटतं, हा अट्टास करण्यापेक्षा सगळ्यांना सगळे सारखे गुण देऊन टाका ना, 0 इयर घोषित करा. इतके सगळे तुम्ही पद्धे सांगताय, त्याच्याऐवजी म्हणजे तुम्हालाही मान्य आहे की आदिवासी मुलं नाहीत, अमरावतीचे प्रेक्षक सांगतात की अमरावतीत झालं नाही, मुंबईत अनेक जण टॅग करतात की मुंबईत झालेलं नाही आहे. सरसकट सगळ्यांना आपण हे करूया. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये पण पुन्हा टप्पे वेगळे, ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याचा टप्पा वेगळा, ज्याच्या घरात 2 मोबाईल आहेत त्यांचा टप्पा वेगळा, आदिवासींचा वेगळा. बरोबर आहे तुम्ही म्हणता ती, पण तरी पण याच्यामध्ये आपल्याला दुसरा पर्याय करता येतं की या पद्धतीने आपण परीक्षा घेऊन, तुम्ही म्हणता तर ठीक आहे, समजा सरसंकट जर गुण दिले तर कसे द्यायचे ह्याच्याही पुढे समस्या आहेत त्या कार्यात. मग त्याला पर्याय पुढं प्रवेश प्रक्रियेसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देऊन जे होणार आहे, जे प्रवेश मिळणार आहेत ते योग्य मिळणार आहेत पुढच्यासाठी. परंतु सध्याच्या काळामध्ये हा पर्याय योग्य लागतो, दूरध्वनीद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष तिथं त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन किंवा ही परीक्षा घेऊ शकतो आपण त्या ठिकाणी. मिनल चौधरी, तुम्ही मला विचारलं की स्वतः तुम्हाला काय वाटतं. माझ्यापेक्षा इथे एवढी मोठी तज्ज्ञ मंडळी, त्यांचं मत मी जाणून घेतो. रवी निंबाळकर, तुमच्या बऱ्याच जणांना, तुमच्या सगळ्या मुद्द्याला अनेक जण म्हणतात की ते योग्य मुद्दे आहेत, पण प्रश्न असा आहे की समजा चुकून शिक्षण विभागातल्या काही लोकांना तुमच्या ह्या मुद्द्यात आक्षेप वाटला तर त्यांना हेही कळायला पाहिजे की ह्याला सोल्युशन काय.
म्हणजे माझा मुद्दा 7 जणाचा जो होता तो 7 जणाच्या मुद्द्यामध्ये ते 7 जण कोण त्यांनी डिफाईन करावे, की नेमके कोण आहेत ते डिफाईन करावे. ओके, केलेत ना. रामभाऊ कोळपे असं विचारतायत बरं का, की बोर्ड आणि राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे का? तुम्हाला असं वाटतं का? त्यांचा प्रयत्न की ह्या जे आता सध्याची परिस्थिती कोविडची आहे त्याच्यामध्ये तिसरी लाट येणार आहे, मुलांवरती आहे, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत की आणखीन परिस्थिती वाढू नये. ते पर्याय शोधत आहेत. मग त्या पर्यायामध्ये त्यांच्या काही चुका असतील तर त्या आणखीन सुद्धा त्यांनी सुधाराव्यात. दत्तात्रय इनामदार सुरुवातीपासून बोलायला तयार नव्हते. सर, काय वाटतं तुम्हाला? सर, आज जवळजवळ 12 ते 13 महिने झाले पोरं 10वीतच आहेत. आणि त्यांचेही कुठंतरी अभ्यास करू करू त्यांनाही थकवा आलेला आहे सर. आणि आता ते ह्या मार्गातून पुढच्या वर्गात जाण्याची त्यांची तयारी आहे. आणि ही जी आता परिस्थिती आहे सध्याची, समजा कोविडची म्हणा, तर त्यातून त्यांना निघून नवीन वर्गात जायची सर्वांची इच्छा आहे. आणि त्यासाठी जी शासनाने पर्याय केलेला आहे, हा, आणि जे काही शासनाने आता पर्याय काढलेला आहे CET परीक्षा घ्यायचा, तर तो सर्व विद्यार्थ्यांनी द्यावा असं मला वाटतं. कारण प्रत्येकालाही कळालं पाहिजे की आपण किती 10वीत अभ्यास केलेला आहे, आपल्याला किती ज्ञान प्राप्त झालेलं आहे, असं मला वाटतं सर. सचिन देवकुळे म्हणून कोणीतरी प्रेक्षक आहेत, त्यांनी फार युनिक प्रश्न विचारलाय. काही मुले सरांची किंवा मॅडमची अत्यंत जवळचे असतात, त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स मिळू शकतील. नाही सर, तसं काही नाही. आता प्रत्येक वर्ग म्हटला की हुशार थोडे कमी आणि बुद्धीचे आणि किंवा मध्यम बुद्धीचे विद्यार्थी असतातच. त्यामुळं हा विद्यार्थी चांगला तो वाईट असं कुठल्याही शिक्षकाला वाटत नाही सर. त्यामुळं त्याची जी गुणवत्ता आहे, त्यांनी जो वर्षभर अभ्यास केलेला आहे त्यानुसारच सर्व शिक्षक मला वाटतं मार्क देतील आणि विद्यार्थ्याचं निश्चितच भविष्यात त्यांचं कल्याण होईल असं मला वाटतं. जयवंत सुतार, तुम्ही हा जो प्रश्न विचारला आहे, तुम्ही कोकणातले आहात बहुतेक. तुम्ही असं म्हणताय की कोकणामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्या मुलांचं काय? तर त्याबद्दल राज्य सरकारने काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना आपण बघूया. मी जरा मुख्याध्यापक सरांना विचारतो. सर, अनेक जण असं विचारतायत, आणि जो रवीनी पण मुद्दा मांडला होता, की 10वी नंतरचे जे विविध डिप्लोमाचे अभ्यासक्रम आहेत, आता शाहू कॉलेजसारखं एखादं कॉलेज आहे ते सोडून देऊ, बाकीच्यांचं काय करायचं? म्हणजे पॉलिटेक्निक, ॲग्रिकल्चर, पदविका वगैरे. अचूक पद्धतीनं मूल्यमापन विद्यार्थ्याचं करण्यासाठी हे अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीनं SSC बोर्डची परीक्षा होऊ शकलेली नाही. म्हणून MCQ बहुपर्यायी प्रश्नाची जी 100 गुणाची 2 तासाची OMR शीटवर ही परीक्षा होणार आहे. आणि त्यात विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेचं रजिस्ट्रेशन करावं. अगदी जसं आपण बोर्डाचा फॉर्म भरतो, बोर्डाच्या परीक्षेला सर्वजण हजर राहतो. आणि कोरोनाच्या या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून योग्य पद्धतीचं सामाजिक अंतर आणि सॅनिटायझिंग या गोष्टीचा विचार करून ही परीक्षा होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणार आहे OMR शीटवर म्हणल्यानंतर. आणि त्यामुळं आणि ही 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. ती जर ऑफलाईन पद्धतीनंच होणार असेल तर सगळ्यांचीच ऑफलाईन पद्धतीनं केव्हा तर घेता येईल ना, का तो पर्याय नाही आहे? ही 2 तासाची परीक्षा आहे सर, एकाच दिवशी 2 तासाची. आणि जर आपण ऑफलाईन परीक्षा SSC बोर्डाची घेतली तर ते पेपर वाईज कालावधी वाढू शकतो. आणि दुसरं असं आहे की ज्यांना 2 ऑप्शन दिलेत, परत जर तुम्हाला समाधानकारक मार्क मिळाले नाही त्यामध्ये, या अंतर्गत मूल्यमापनामध्ये, याच्या बाबतीत सांगितलं त्यांनी की 2 ऑप्शन दिलेत ना श्रेणी सुधारसाठी, त्या परीक्षा विद्यार्थ्याला म्हणजे परिस्थिती सुधारल्यानंतर कोविडची बोर्डाने ते मान्य केलंय. SSC बोर्डानं परीक्षा होणारच ना, परिस्थिती सुधारल्यानंतर कोरोनाची. अच्छा, मी काल अक्कलकोटला गेलो होतो परवाच्या दिवशी, आणि तिथं मला काही शिक्षण क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी भेटली. त्यांनी याला पण एक सोल्युशन सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न किंवा एसे टाईपमध्ये विषयांचं मूल्यांकन कमीत कमी वेळेमध्ये करून घेणं शक्य आहे का ऑफलाईनमध्ये सुद्धा? असा काही वेगळा पर्याय? ऑफलाईनमध्ये शक्य नाही, ऑनलाईनमध्ये शक्य आहे. हा ऑनलाईनमध्ये शक्य आहे. हा MCQ, कारण ज्याचा अभ्यास चांगला झाला आहे, जो हुशार विद्यार्थी आहे त्यालाच, म्हणजे MCQ मध्ये कसं आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये चूक ते चूक, बरोबर ते बरोबर, निवळ उत्तर चुकलं की तुम्हाला 0च मिळणार आहे, बरोबर असेल तरच आउट ऑफ मिळणार आहे. आणि त्यामुळं सामायिक परीक्षा आहे, म्हणजे मूल्यमापन अचूक पद्धतीने होण्यासाठी आत्ता सरांनी, रवी निंबाळकर सरांनी मुद्दा मांडला की ज्या इतर पॅरामेडिकल कोर्स आहेत, पॉलिटेक्निकल आहे, त्याचं काय? तसं जसं हे बोर्डाची मार्कावर आपण 100 गुणावर ते ॲडमिशन मिळतात विद्यार्थ्यांना, तसं या मार्काचाही विचार तिथेही होणारच आहे हे. आणि सरांनी किंवा इतर जे काही प्रेक्षकांनी मुद्दे मांडले की यात काही भ्रष्टाचार होईल का, ही 7 सदस्याची समिती
तर महाराष्ट्र शासनानं कालच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी हा जो निर्णय दिला 11 पेजेसचा हा एक परिपत्रक काढले त्यांनी आणि त्याचं वाचन मी सुद्धा केलं मुख्याध्यापक म्हणून. तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की विशेष शिक्षक मुख्याध्यापकांनी ही समिती गठीत करायची आहे. विशेष शिक्षक यामध्ये सदस्य असतील आणि शाळेतला जो ज्येष्ठ शिक्षक आहे किंवा सुपरवायझर उपमुख्याध्यापक असतील तर ते या समितीचे सचिव असतील आणि मुख्याध्यापक प्रशालेचे या समितीचे अध्यक्ष असतील. आणि शिक्षण खात्याची मंडळीसुद्धा याची तपासणी करणार आहे. तुम्ही जे आणि असं म्हणता येईल आपल्याला की 50% गुण हे अंतर्गत मूल्यमापन आहेत आणि 50% 9वीच्यावर आधारित आहेत. 9वीतल्या मग प्रथम सत्रात झाले असतील, काही परीक्षा झाल्या नसतील नंतर, तर प्रथम सत्रात तर मूल्यमापन आहे ना. आणि हुशार मुलगा असेल तर त्याला शेकडा गुण चांगले मिळालेलेच असतात सर. तुमच्यासाठी ना एकत्रित बरेच प्रश्न आहेत, ते मी सगळे एकत्रित घेतो. एक म्हणजे हे सर्व चालू असताना विद्यार्थ्यांचा विचारच कुणी केलेला नाही असं ते म्हणतात. बहुधा मला असं वाटतं की नाही, विद्यार्थ्यांनाच प्राधान्यक्रम ठेवून डोळ्यासमोर त्यांनी ते केलेलं, ते सरांना विचारू आपण. दुसरं असं म्हणतायत की जे गरीब मुलं आहेत, ज्यांच्याकडे मोबाईलची कनेक्टिव्हिटीच नाही आहे, त्यांच्यासाठी CET हाही ऑप्शन नाही आहे आणि कुठल्याच पद्धतीचं मूल्यांकन हाही ऑप्शन नाही आहे. CET काही ऑनलाईन नाही सर, ऑफलाईन आहे. OMR शीटवर आहे, ऑफलाईन आहे. आणि आतापर्यंत जो तुम्ही अभ्यास केलेला आहे विविध विषयाचा तुम्हाला असलेला आहे तो त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे विद्यार्थी. ह्या मूल्यांकनामध्ये विद्यार्थी कोर आहे, समोर ठेवलेला आहे असं तुम्हाला वाटतं का, की नाही कसंही करून आता मुंबई हायकोर्टामध्ये, बॉम्बे हायकोर्टमध्ये जी पिटिशन गेलेली आहे तिला काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टीनं केलेलं आहे? नाही, यामध्ये सुद्धा प्रत्येक स्तराचा विचार केला असतो. इव्हन दरवर्षी जी SSC बोर्डाची परीक्षा होते, आजचं बोलू आपण. आजचं सुद्धा सर, किंवा कुठली नीटची परीक्षा असेल, CET असेल, सामायिक परीक्षा असेल, यामध्ये म्हणजे या सगळ्या स्तराचा फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, रँक अशा काठीण्य स्तर जो आहे तो प्रश्नामध्ये असतोच. कारण सगळे सोपे प्रश्न असतील तर प्रत्येकाला 100 पैकी 100 मार्क मिळतील. म्हणजे टॅलेंट तपासण्यासाठीचे काही प्रश्न सुद्धा असतात आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढळू नये म्हणून पास क्लास, फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन आणि रँक असा स्तर प्रत्येक परीक्षेमध्ये असतो सर. आणि या सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सर हा विचार आवर्जून केला जाईल असं मला वाटतं. दत्ता सुर्वे, ज्या वेळेला कृषी विद्यापीठाच्या सर्टिफिकेशनचा मुद्दा आला त्यावेळेला ही चर्चा महाराष्ट्रभर पण झालेली होती. अद्याप असं काही त्यात राज्य सरकार करणार आहे का हे माहिती नाही आहे, पण अशा पद्धतीच्या कोणत्याही परीक्षेचा भविष्यातल्या नोकरीसाठी, ती तर फार पुढची गोष्ट आहे. खरं तर आता आपण ॲडमिशनबद्दलच बोलतोय, पण ओव्हरऑल म्हणजे आता हे सगळ्यांनाच मी हा प्रश्न विचारेन की कोरोना काळात मिळालेलं सर्टिफिकेशन, मिळालेले प्रवेश हाही भविष्यातला चिंतेचा विषय ठरेल का? काही नाही, हे या याच्यामध्ये अशा अवस्थेमध्ये आम्हाला सुद्धा निर्देश शासनाने दिलेले होते आणि आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांशी शाळेतील शिक्षकांनी सुद्धा हे विद्यार्थ्यांना याची जाणीव करून द्यायला पाहिजे होती की जसं जुन्या काळामध्ये एकलव्याचं आपण उदाहरण देतोय, स्वअध्ययन म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वअध्ययन करणं आणि शिक्षक हे केवळ नवीन अभ्यासक्रमाची रचनासुद्धा NCF जी आहे ती अशाच पद्धतीची आहे की ज्याला आपण म्हणतो की विद्यार्थी केंद्रीय आहे. आता जो या कोरोनाच्या परिस्थितीमुळं विद्यार्थ्यांनी स्वअध्ययनवर भर दिला पाहिजे होता, त्या प्रकारच्या स्वाध्याय पुस्तिका आणि ज्या अडचणीच्या ठिकाणी शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करायचं. कारण इतर दरवर्षीप्रमाणे शाळेत ऑफलाईन शाळा झाली नाही, त्यामुळं इंटरॅक्शन जे आहे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामधली हे ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही जसं शाळेमध्ये होते. सगळंच कन्फ्युजन आहे सर. एकीकडे आपण असं म्हणतोय की विद्यार्थ्याचं शिक्षकांशी इंटरॅक्शन झालेलं नाही, तरीही आपण असं म्हणतोय की अंतर्गत मूल्यांकन जे काही झालं असेल हेही आपल्याला मान्य आहे की शाळा अनेक ठिकाणच्या बंदच आहेत, अमरावतीसारख्या भागात उघडलेल्या नाहीत, मुंबईत उघडलेल्या नाहीत, आदिवासींच्या उघडलेल्या नाहीत, तरीही ते आपल्याला करून घ्यायचंच आहे. असंच आहे ना? हो, एनकेन प्रकारे करून घ्यायचंच आहे ते. बऱ्याच जणांचे जे प्रश्न मी बघतोय ना, अनेकांना असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हाच सेंट्रलला नाही आहे, फक्त काहीतरी बॉम्बे हायकोर्टातली जी पिटिशन आहे ती पुढं जावी आणि त्या दृष्टीनं आम्ही काहीतरी केलंय, हायकोर्टाने आपल्या विरोधात काही स्ट्रक्चर पास करू नये किंवा आम्हाला परीक्षा घ्यायला भाग पाडू नये अशा दृष्टीनं हे चाललेलं आहे. आणि हे देशात पण सुरू आहे, केंद्रीय पातळीवरती पण ही डिबेट सध्या सुरू आहे. वाटतं तुम्हाला? कसं आहे, विद्यार्थी केंद्रित असल्यानंतर बघा, विद्यार्थ्यांचीच मागणी होती की आमची ऑनलाईन परीक्षा नको, ऑफलाईन परीक्षा व्हावी. हा जो मुद्दा होता त्यांचा की बाबा आमची परीक्षा झालीच पाहिजे. म्हणजे खरोखर जे टॅलेंटेड विद्यार्थी होते त्यांना वाटतंच आहे ना कुठेतरी आपल्यावरती अन्याय होतोय म्हणून. सर सकट तुझ्या पास करतोय म्हणणार, तुम्ही काय मगाशी म्हणलात की बाबा यावर्षीच आपण हे करून सगळ्यांनाच पास करून टाकलं तरी सुद्धा हरकत नाहीये.
आणि तुम्ही सीईटी तर घेणारच आहे, म्हणजे ही तर परीक्षा ऑफलाईन घेणारच आहेत, मग हीच परीक्षा घ्या ना तुम्ही ऑफलाईन, सगळ्या सरसकट मुलांची घ्या. असं तुम्हाला वाटतं? मला वाटतंय. ऑफलाईन झालीच पाहिजे. ऑफलाईन झालीच पाहिजे. त्यामुळं माहिती नाही आपल्याला की कोरोनाचं सावट कधी कमी होईल, प्रवेशाची तेव्हाच कमी होईल, तेव्हा का होईना. नाहीतर तुमचं असं वर्ष तर 9वीचं गेलंच, 8वीचं गेलं, 10वीचं चाललंच आहे. मग फक्त हे जून आणि जुलै महिना हा आपण अकॅडमिक इयर आपण केलेलं आहे सर, हे आपण वाढवून पुढे घेऊ शकतो ना. परीक्षा व्हायलाच पाहिजे, ऑफलाईन करा. ऑफलाईन करा, म्हणजे कुणावरती अन्याय होणार नाही. माधव गंगापुरेंचा प्रश्न तुम्हाला जास्त रिलेव्हंट आहे. ते असं विचारतायत की 10वीच्या सोडा, पण आज जे विद्यार्थी 10वीला गेले त्यांची 9वीची सुद्धा परीक्षा झालेली नाही, मग त्यांचं मूल्यमापन कोण व कसं करणार? त्यातल्या त्यात अनेक शाळेतील शिक्षक स्वतः खाजगी शिकवणी घेतात, मग त्यात विद्यार्थ्यांना ते जास्त गुण देतील, बाकीचे विद्यार्थी हुशार मागं पडतील वगैरे. मूळ मुद्दा असा आहे की शैक्षणिक वर्ष 2019-20 या सालामध्ये जवळजवळ वर्षभर फेब्रुवारी एंडपर्यंत शाळा चालू झाल्या होत्या. त्यामुळं त्यांचं मूल्यमापन गृहपाठाच्या आधारे, तोंडी परीक्षेच्या आधारे आपल्याला करता येतं आहे, ते झालेलं आहे. आणि याची महाराष्ट्र शासनाकडे जे शिक्षण विभाग आहे त्याच्याकडे सरळ प्रणाली म्हणून आहे. त्याच्यामध्ये यावर्षी प्रत्येक शाळांनी इयत्ता 9वीचा जो निकाल आहे की तो निकाल दिलेला पाठवलेला मार्कवर. ज्या शाळेतल्या समजा चाचणी झालेल्या आहे, त्या चाचणी झालेल्या आहेत, त्या काय म्हणजे सामायिक परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा झालेल्या आहेत, गृहपाठ झालेल्या आहेत. काल राज्य सरकारने जे घोषित केलं ते 9वीच्या अंतिम परीक्षेवरती की 9वीतल्या अंतर्गत मूल्य? 9वीतल्या एकूण त्याच्यापैकी कुठलंही एक किंवा अधिकाधिक अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. 100% शाळेत हे झालेलं आहे. गृहपाठ झालेले आहेत, सामायिक परीक्षा 100% झालेल्या आहेत, त्या सामायिक परीक्षा 100% झालेल्या आहेत, चाचणी 100% झालेल्या आहेत, त्या हा वार्षिक परीक्षा 100% झालेल्या नाहीत. पण याच्या पण दुसरा मुद्दा असा, सरळ प्रणालीमध्ये ही जी माहिती भरायची आहे, मग ती मुख्याध्यापकांनी कशाच्या आधारे भरली हा प्रश्न आहे. भरली परीक्षा झाल्या त्याच्या आधारे भरलेली आहे त्यांनी तिथं. नाही, खोटेपणा केलेला नाही. त्यांनी काय केलंय, नंतर त्यांनी ह्या ज्या परीक्षा घेतल्यात ह्या परीक्षेच्या आधारे त्यांनी ती माहिती भरलेली आहे. त्यामुळे 50 मार्काचा तो विषय मिटलाय. राहायला उरला प्रश्न 30 मार्काचा 10वीच्या. तर तिथं ज्या ठिकाणी काही गृहपाठ झालेले आहेत, त्या स्वाध्याय झाले आहेत, काही ठिकाणी थोड्या बहुत परीक्षा झाल्या आहेत, त्याच्या आधारे 30 मार्काचं करता येतं. आणि झालंच नसलं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्व शिक्षकाला सगळे विद्यार्थी समान असतात आणि हा शासन हे विद्यार्थी केंद्रित बनवतंय. त्यामुळं ह्याच्या आधारे आपल्याला करता येतं की दूरध्वनीद्वारे फोन करून त्यांना सांगता येतं किंवा ऑनलाईन किंवा अपंगासाठी त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र शासनानं. जिथं राहिलेलं आहे, जिथं कमकुवत जिथं राहिलेलं आहे, उणिवा राहिलेल्या आहेत, ह्या मूल्यमापनासाठी 30 मार्क 10वीच्या 30 मार्कासाठी तिथं आपल्याला हे करता येतं. हां, असं माझं मत. मी आता कोणाचेही प्रश्न घेणार नाही आहे. अतिशय शेवटचे 2 महत्त्वाचे मुद्दे जे 2 आपल्या इथले गेस्ट आहेत त्यांना विचारतो. रवी, हे सगळं जे काही आहे ह्याच्याशिवाय किंवा ह्याच्यात पण काही सुधारणा करून हे करता येईल? हो, करता येऊ शकतं सर. आता क्रिकेटच्या मॅचेस, बायो बबल्स, शूटिंग बायो बबल्स वगैरे अशी, मग आपल्याला संख्या कमी करता येऊ शकते सर. आता सेंटर्स जे आहेत ना, आता काही खेडेगावामध्ये कसं आहे, एका गावातले जे विद्यार्थी दुसऱ्या गावामध्ये जाऊन परीक्षा देतात, 4-5 शाळा, त्याच शाळेमध्ये जर परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कमी होईल त्याच्यामध्ये. हा मुद्दा राज्य सरकार, म्हणजे आता आपण हा प्रयत्न करू की हा मुद्दा सरकारपर्यंत कसा पोहोचला होता पूर्वी, आणखी थोडं विस्तारानं बोलू आपण. आणि अशा पद्धतीने परीक्षा, आता जर मनुष्यबळ कमी पडत असेल तर काही स्वयंसेवक घ्या, आमच्यासारखे आम्ही राबवायला तयार आहेत, तिथं पेपर तपासणी असतील किंवा तिथं काम करायला तयार असतील. पण परीक्षा ह्या घेतल्या पाहिजेत. ऑफलाईन की ऑनलाईन? ऑफलाईन. ऑनलाईनला सर खेडेगावामध्ये अडचणी येणार आहेत. कॉम्प्युटर्स आहेत, नेट आहे, ह्या सगळ्या ह्याला अडचणी येणार. असेल तसं सीईटी तर ऑफलाईन घ्यायला लागलेत ना, मग सरसकट सगळ्यांची सीईटी घ्या ना. हो. आणि आणखी एक चांगली गोष्ट की महाराष्ट्र शासनानं डिसेंबर-जानेवारीमध्ये कदाचित एक क्वेश्चन सेट काढला होता, क्वेश्चन बँक काढली होती. 25% सिलेबस कमी केला आणि उरलेल्या ह्याच्यावरती क्वेश्चन बँक काढली होती. तशीच एखादी क्वेश्चन बँक सगळ्या तज्ज्ञाच्या मदतीनं काढा आणि त्याच्या बेसवरती परीक्षा घ्या. ती क्वेश्चन बँक आहे आता सुद्धा उपलब्ध आहे, साईट आहे. परीक्षा व्हायला पाहिजे. अच्छा सर, एक मुद्दा काल जो शिक्षण विभागातल्या मंडळींनी सांगितला की जे कुणी असा विरोध करतायत की हे सरकारने सुचवलेलं जे आहे ते, तर त्यांनी वर्षभरामध्ये कशासाठी पगार घेतला असा प्रतिप्रश्न पण आम्हाला विचारला गेला. शिक्षकांनी पगार का घेतला? शिक्षकाचं काम वर्षभर चालू आहे सर. क्लास चालू आहेत, तास चालू आहेत, ऑनलाईन आम्ही शिकवले विद्यार्थ्याला, परीक्षा घेतल्यात, गृहपाठ घेतलेत, प्रॅक्टिकल घेतलेत सायन्सचे.
शिक्षकाचं काम नाही, वर्षभर काम चालू आहे. ह्या प्रतिप्रश्नाला काही अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. आम्ही मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून क्लास घेतलेत गेल्या वर्षी ऑनलाईन. व्हिडिओ करून टाकलेत आम्ही मुलांना. जसं रवीने काही मुद्दे सुचवले तसं तुम्हाला सुचतं की हे अशा पद्धतीनं पण हे आहे, याच्यात आणखी काही बदल करता येतील? सरांनी सांगितले, बरोबर सांगितले, परीक्षा होणं आवश्यक आहे, पण शासनाने निर्णय घेतला योग्य म्हणावा लागला आम्हाला. हां, पण सरांचं म्हणणं बरोबर आहे. तुम्हाला काही सुचवायचं आहे सर? शेवटचा मुद्दा. नाही सर, शेवट फक्त मी एवढं सांगेल की आता सध्याच्या स्थितीनुसार जो शासनाने निर्णय घेतला तो योग्य आहे आणि त्याच पद्धतीने निकाल करावा असं मला वाटतं सर. सो थांबूया आपण इथे. आपण प्रयत्न काय केला या चर्चेमध्ये, तर जी शिक्षक मंडळी आहेत त्यांच्याशी बरेच मुलं असं विचारतात की आमची मतं तुम्ही कधी विचारात घेणार. या डिबेटच्या पुढच्या टप्प्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष हे धोरण जाहीर करण्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली अशी 4 तज्ज्ञ मी तुमच्यासोबत लाईव्हला घेऊन येईल. ती वेळ आणि टाईम मी तुम्हाला जरूर जाहीर करेन. पण आत्ता हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली तुमचे सगळे प्रश्न पोस्ट करा. मला माहिती आहे शेकडो प्रेक्षक आता ते प्रश्न टाईप करतायत, ते हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. सो त्याच्या खालचे जे तुमचे प्रश्न आहेत ते मी शिक्षण मंत्र्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवेन. त्यांचं जे काही मत आहे तेही तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सो थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.